शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी उपराष्ट्रपती यांची शासनाला तातडीची सूचना. देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड पुन्हा एकदा शेतकऱ्यांना मिळत असलेल्या अनुदान पद्धतीत बदल करण्याची सूचना केली आहे. उपराष्ट्रपती धनखड यांनी सरकार शेतकऱ्यांना करत असलेल्या आर्थिक मदतीवर राजस्थान येथील जयपूरमध्ये भाष्य केलेले आहे. उपराष्ट्रपती धनखड म्हणाले, शेतकऱ्यांना सर्व सरकारी अनुदान थेट त्यांच्या खात्यात गेले पाहिजे. यात कोणताही मध्यस्थी किंवा शासकीय यंत्रणा त्यात असू नये. यामुळे शेतातील निर्णय शेतकरी स्वतः घेऊ शकतील. शेतीचे स्वरूप बदलण्यास मदत होईल. पुढे उपराष्ट्रपती धनखड यांनी अनुदानाच्या पद्धतीत बदल करण्याची भूमिका मांडली. सरकार प्रत्येक वर्षी खत अनुदानासाठी सुमारे 3 लाख कोटी रुपये खर्च करते. पण ह्या अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिली जात नाही. ही रक्कम जर थेट शेतकऱ्यांच्या खात्यात गेली तर शेतात कोणते खत वापरायचे, पशुधन घ्यायचे की नैसर्गिक शेती करायची, असे वेगवेगळे निर्णय शेतकऱ्याला स्वतः घेता येईल. यामुळे शेतात वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकाचा वापर कमी होईल आणि सेंद्रिय शेतीच्या वाढीस चालना मिळेल, असंही उपराष्ट्रपती धनखड म्हणाले. यावेळी उपराष्ट्रपती धनखड यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा उल्लेख केला. ते म्हणाले, या योजनेत शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात आणि एकूण सुमारे 60,000 कोटी रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा होतात. मात्र जर सर्व सरकारी अनुदान थेट शेतकऱ्यांना दिले गेले तर प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 30,000 रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम मिळू शकते. तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.